रडल्या का? नाही काय झालंय का? नाही म्हणलं रडायचं. दाखवणार कसं हात फिरवायचं कशी तशी. तुला काल कमेंट काय आली माहितीये का? आजी सारखीच दिसायली शौर्या म्हणायची. इकडं हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज समोर ज्या दिसत आहेत त्या माझ्या नणंदबाई आहेत. आणि तुम्हाला माहीतच आहे सासूबाईसोबत नणंदबाई आल्या होत्या आणि आपल्या परंपरेनुसार घरात आलेली लेक बाळ पाहुणी असो काही असो त्यांची साडी चोळी जी असेल त्यांनी ओटी भरण्याचं आपली प्रथा असती. तशीच त्यांना छान साडी घेतलेली आहे आणि शिदोरी म्हणून सोनपापडी, कारण की लगेच त्या सकाळच्या सकाळी लवकर जाणार होत्या तर त्याच्यामुळं. आणि तांदूळ खारीक वाटीने त्यांची ओटी भरली आणि सासूबाई आता इकडे राहणार आणि नणंदबाई त्यांच्या घरी चालल्यात. तर लेकबाळ जात असताना प्रत्येक लेकीची ओटी भरणं आपली परंपरा संस्कृती असती. आणि कालच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आलती म्हणे व्हिडिओमध्ये असं म्हणजे दाखवल्यानेच हे असतं का? तर ते दाखवायचं तुम्ही काय करता आणि काय दाखवता त्यापेक्षा जे आहे ते आता हे रिअल ह्या चालल्या आता त्या आईचं दर्शन घ्यायला म्हणजे सासूबाईचं दर्शन घ्यायला आता नणंदबाई, आणि जी आहे ती त्यांची रिअल भेट आहे. आणि यामध्ये काय आम्ही काय रिटर्न रिव्ह्यूज वगैरे करत नाही. जे असतं ते बघा. आईचं आणि मुलीचं प्रेम तुम्हाला म्हटलं ना, दिदीच्या ह्या 2-3 बॅग भरलेल्या आणि सासूबाईची बघा तब्येत कशी छान झाली. लेक चालली म्हणून लगेचच म्हणतात ना ते साखर वगैरे हातावर घालतात, तर त्यासाठी सासूबाई पण गेल्या देवापाशी दिवा लावण्यासाठी आणि म्हणजे लेकीच्या हातावर साखर घालण्यासाठी. आणि मशीन आहे पण आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मशीन 2-3 तास त्यांना काढली तरी आता काही टेन्शन नाही आणि खूप चांगली तब्येत झाली. आणि लेकीला घराच्या बाहेर वाटे लावण्यासाठी बघा सासूबाई सोबतच. देव करो अशाच त्या ठणठणीत राहावं. दीदीला वाटतंय पडत्याल बिडत्याल, दीदी म्हणाल्यात तुम्ही मध्येच बसा, पण यांना म्हणतात ना नाही मी चांगली झाली मी येते तिथं गेटपर्यंत असं म्हणून गेटपर्यंत आई थांबलेल्या आणि दीदी चालल्या तर साहेब त्यांना सोडायले तर नेऊन. आणि त्या एवढ्या घाईत निघाल्या की चप्पल पण घालायची राहिली. म्हणजे दीदी तुमची चप्पल राहिली घालायची. मग त्या मध्ये आल्या आणि त्यांनी चप्पल घातली आणि जा म्हणलं काही काळजी करू नका, तुम्ही जशी काळजी घेतली तशीच आम्ही पण घेऊ. आणि आता पहिल्यापेक्षा तब्येत पण चांगली झालेली, तरी लेकीचा पाय वडत नाही म्हटल्यावर तसं झालेलं. पण आणि त्यात पहा सासूबाई पण किती खुश येतात. म्हणजे कोणाला असं वाटतं असेल की नाही आता लेक चालली रडणं बडणं, तर तसं काही नाही. लेक जात असताना लेकीला आनंदाने वाटेल लावा, कारण की लेकीच्या घरी पण खूप चांगले मस्त. त्याच्यानंतर सासूबाई पण आता लेकाच्या घरी आलेल्या आहेत, त्याच्यामुळं सासूबाईच्या चेहऱ्यावर पण स्माईल कायम अशी स्माईल आम्ही ठेवतो. आणि म्हाताऱ्या माणसाला पाहिजे काय 2 शब्द आनंदाचे बोलणं आणि हे करणं बस. बघा सासूबाई आमच्या. आणि त्यानंतर मी ड्युटीला गेले, साहेब पण दीदीला सोडून त्यांनी पण ड्युटीला गेले. आणि रात्रीच्याला शौर्याची गॅदरिंग होती, तर शौर्याच्या गॅदरिंगमुळं मी ड्युटीहून आल्याच्यानंतर फास्ट शौर्याचा संध्याकाळी 5-5:30 वाजता तिचा मेकअप वगैरे करायला लागले आणि तिचा वेलकम डान्स होत आहे.
स्कूलमध्ये गॅदरिंगमध्ये. तर लेकराची किती उत्सुकता असते. कितीतरी मला फोन केले, मम्मी कधी यायलात तुम्ही, कधी यायलात तुम्ही, असंच करतात, माझी गॅदरिंग आहे, तुम्हाला यायला वेळ नाही, असं तसं तिचं बोलणं चालूच असतं. पण सर्व कर्तव्य हे ते भरपूर, आणि त्यातल्या त्यात थंडी पण फार पडते खूप. दिवसभर पण स्वेटर अंगातलं निघणं असं म्हणल्यासारखं झालं. जर्किंग, स्वेटर. तुमच्या तिकडं थंडी पडत आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडं तर भरपूर थंडी वाजते. आणि त्याच्यानंतर तिच्या स्कूलला तिचाच पहिला डान्स असल्यामुळं थोडं लवकर फास्ट, साहेब पण म्हणत होते लवकर आवरा. आणि माझं दुपारी म्हणजे म्हणतात ना, आता सध्या आपली सेलूची यात्रा पण चालू आहे बाबासाहेब मंदिरामध्ये, मंदिर परिसरामध्ये. तर तिकडं पेट्रोलिंग वगैरे चालू, ड्युटी आणि घरचे कामं, त्यात परत बरंचसं काही. म्हणजे सासूबाई आल्यात तर परत कोणी आलं गेलं, कारण की त्यांना भेटायला यायला वगैरे चालूच आहे, तर कोणी नाही तर कोणी. आणि आपली ड्युटी, आणि ड्युटी सोडून प्रत्येक वेळेस तर यायला जमत नाही. पण हे लेकराचं असल्यामुळं लेकरं तर हे करतात. तर लेकरासाठी तर सर्व काही म्हटल्यावानी. आणि माझी ड्युटी झाल्याच्या नंतर घरी आले मी फास्ट, आणि शोरूबाईचं मेकअप करून शौर्याला रेडी केलं. आणि म्हणे, मम्मी तुम्ही तर मला काजळ लावलं नाही, आयलायनर लावलं नाही. मी खरंच विसरून गेले, मला वाटलं पावडर लावलं, टिकली लावली, झालं मिटलं. पण नाही, मला असं नाही, असं मेकअप करा, तसं मेकअप करा. म्हणलो वा, आर्या बिचारी जे लावलं ते करून घेते. म्हणे हातातलं घालायला सांगितलं तर यात्रेत जाऊन ते हातातले पण आणले. आणि थोडी माझी पण तब्येत बरोबर नाही, सर्दी वगैरे झाली, आणि ह्या थंडीमुळे खूप घसा वगैरे बसलेला आहे. तर चेहऱ्यावर पण तुम्ही पाहत असाल, असा चेहरा पण सुकलेला आहे माझा. पण लेकराचं करायचं म्हणल्याच्या नंतर कोणत्याही आईला उल्हास येतं. जसं की सकाळी पाहिलं, सासूबाई एवढ्या दुखण्याच्या असूनसुद्धा लेक चालली तर ते दिवा लावण्यासाठी आणि साखर हातावर देण्यासाठी कशा किचनमध्ये, म्हणजे गेल्या गडबडीने एवढं दुखणं असून. आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर पण आल्या त्यांना वाट लावायला. तर अशी असते आईचं आणि लेकीचं नातं, आणि ते आपण शब्दात कोणाचंच सांगू शकत नाहीत. तसं आमचं हे शोरूल आहे. काही जरी केलं, किती मेकअप केलं तरी तिला कमीच पडतं. कारण की एक आहे तर हिला खूप सारा मेकअप लागतं, आणि एक आहे ती म्हणते प्लीज मला कोणत्या डान्समध्ये भाग घ्यायचा नाही, मला कुठे जायचं नाही, मम्मी मी घरीच थांबते. हे पहा किती सुंदर हार आणला आम्ही यात्रेतून, तिचे ते 2 ब्रासलेट आणले. आणि मग म्हणलं आता डान्स वगैरे कसा असते काही नाही, तुझा करून दाखव. तर म्हणते इथं थोडं सॉन्ग आहे मम्मी. मी लागो थोडं तर करून दाखव. तर म्हणते एकदा फिरवत्या. मी ओके चालते. हे पहा. आणि तिची गॅदरिंग कसा डान्स करते शौर्या, खूप म्हणजे क्यूट लेकरं पण दिसू लागले ते स्कूलमध्ये पण. खूप छान वाटलं मला पण जाऊन तिची गॅदरिंग. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता शोरूला म्हणलं, शौर्या तुला कालच्या कमेंटमध्ये आलती शौर्या सेम आजीसारखी दिसती. तिला असं वाटलं मी तिला जाड म्हणाले का, की ती म्हणते मम्मी मी कुठं जाड आहे गं. मी म्हणलं तसं नाही पिल्लू, तुझा चेहरा आजीसारखा दिसतो. असं होय, असं म्हणू लागली. आणि ती लगेचच शौर्या दीदी लगेच म्हणते मी मम्मीसारखी आहे, स्लिम तू आजीसारखी आहेस. तिला असा राग आला, तिला वाटलं मला चिडवायचल्या त्या दोघीजणी. आणि त्याच्यानंतर पप्पाला दाखवायला गेली. पप्पाची झोप झाली म्हणलं, आणि पप्पा मी रेडी झाले, चला म्हणे आवरा आपल्याला जायचे आता. पप्पा म्हणे 2च मिनिट, पप्पाच्या शर्टला इस्त्री करायची राहिली होती. म्हणे माझी शर्टला इस्त्री करतो मी आणि त्याच्यानंतर जाऊ आपण. पण किती लेकीसाठी बाप पण म्हणतात ते तसं. आणि तीनदा आरशा पुढे जाऊ बघायला मटकं कोणीकडचं.
असं झाले का मी तशी दिसायले का. त्याच्यानंतर जाताना आजीचं दर्शन घेतलं तिने. डान्सला जाताना आजी पण खुश झाली, नातीने दर्शन घेतलं म्हणून. आणि छान डान्स कर बाई. बघा बरं सेम शोरू दिसती का आजीसारखी. आज त्याच्यामुळे त्या दोघींना सोबतच बसवलं, म्हणे बघू कोण सारखं दिसते. ती हसायली आजीकडे बघून. आणि आमचं रेडी झालं तरी साहेब रेडी झालेच नव्हते. आणि नेहमी आम्हाला म्हणतात की तुमच्यामुळं उशीर होतो, तुमच्यामुळं उशीर होतो. पण आज साहेबामुळे उशीर झाला शौर्याला. आणि आता निघालेलो होतो आम्ही गॅदरिंगसाठी. मी, शौर्या आणि साहेब. आर्या दिदी आली नाही, आजीसोबत घरीच बसली. पाहूया शौर्याचा डान्स कसा होतोय आणि शौर्या डान्स कसा करते. शौर्याचा डान्स पाहण्यासाठी उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.